मारुतीचा फोटो, मारुतीची तसबीर दरवाजावर लावताना अशी लावली, तुमच्या घरात 100% दोष येणार. का येणार? कारण पराक्रमी मारुतीचं हे असा पाहिजे. जुन्या काळातले फोटो बघा, म्हणजे जुन्या काळातले फोटो बघा, म्हणजे जुने गणपतीचा आणि याचा फोटो यायचा. तर मारुती असा पाहिजे की ज्याच्या नुसत्या असं ह्याच्यामध्ये केल्यानंतर ती शक्ती तिकडे जाईल. पण हा दासाचा भाव आहे, ये मी तुझं स्वागत करतो. हा जर असेल तर तुमच्या घरात त्या शक्ती आल्याशिवाय राहणार नाहीत. बरं, स्थिरता पाहिजे. बरेच जण काय करतात, दरवाजावर लावतात, दरवाजा उघडला की ते उघडतं, परत बंद. स्थिर तत्व पाहिजे, स्थिरता पाहिजे. हल्ली नवीनच कोणीतरी एक हे केलं होतं की दरवाजावरती गणपती लावू नये, गणपती बाहेर ठेवायची जागा आहे का? म्हणजे मूळ तत्वच समजून घेतलं नाही. जीवनाची सुरुवात गणपतीपासून आहे, म्हणून तिथं लावलं. म्हणून त्या एक आपण जो प्रतिमा लावतो ना, ती प्रतिमा कुठली लावतोय ना ते सुद्धा बघणं गरजेचं असतं की कुठली लावतोय ते. आमच्या घरात कुठली वाईट येऊ नये म्हणून पंचमुखी हनुमान मारुती त्याच्या मागे जाऊ, म्हणजे आधी एक मारुती, एक पंचमुखी मारुती, एक गणपती, हळूहळू हळूहळू करत करत सगळे दरवाजाच्या बाहेर. त्याच्यामध्ये पंचमुखी मारुती का नाही सांगितलं? दक्षिण दिशेला पंचमुखी मारुतीचं स्तोत्र लावलं की घरातली नकारात्मकता जाते. कशाला डिपेंड पाहिजे? डिपेंड कशाला पाहिजे? दक्षिणेला साईडला तुमच्या वाईट शक्ती येते ना, त्या दक्षिणेला तुमची पित्र राहतात. पित्रांची दिशाच दक्षिण आहे. तर त्या तिथल्या पित्रांना मग तुम्ही आवाहन करा ना, तुमच्या पूर्वजांना आवाहन करा की ह्या कुटुंबाचा, ह्या जागेचं माझं रक्षण करा, नमस्कार करा. आपण जसा तुळशीजवळ दिवा लावतो तो दक्षिणेकडे ज्योत करून लावत नाही. ज्या व्यक्तींमध्ये पित्रांचा आधार, आणि जेवढं देवाचं महत्व आहे तेवढंच पित्रांचं महत्वाचं आहे प्रत्येकाने, म्हणजे एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जेवढा ह्यांचा मान तेवढाच त्यांचा मान. फक्त पितृ 15 आलं एकदा असं केलं तर झालं तर असं नाही होत. म्हणजे वर्षाचं ते एक आपण म्हणतो ना हप्ता इन्शुरन्सचा भरावा, तर तसं नाहीये. एक दिवा ज्यांच्याकडं अतिशय प्रॉब्लेम्स आहेत, जे सुटतच नाहीये, काही केलं तरी अडचणी काही त्याच्यात दूर होत नाही, एक सिंपल हा प्रयोग करावा त्यांनी. दक्षिणेकडं संध्याकाळी ज्योत दक्षिणेकडे ठेवायची आणि दिवा लावायचा. रोज दक्षिणेकडे दिवा लावायचा. का? तर तो त्या फक्त पितरांसाठी. आणि लावतात बरं, मी स्वतः लावतो. दक्षिणेकडे एक असतो, तुळशीपाशी एक असतो. का लावतो? कारण त्यांचाही मान राखणं गरजेचं आहे ना, कारण त्यांच्यामुळं आज आपण आहोत. त्यांना फक्त कामासाठी उपयोग करून घ्यायचा, एकदा त्यांना त्याच्यामध्ये त्यांचं ते श्राद्ध घालायचं म्हणजे मी सुटलो, तसं नाहीये. ह्या ब्रह्मांडामध्ये हे पित्र सुद्धा वावरतात. आणि ज्या अर्थी तुम्ही दर पितृ पंधरवड्याला किंवा त्याच्यामध्ये श्राद्ध करताना ते येतात, याचा अर्थ ते आपल्या सभोवताली आहेत आणि याचा आपण स्वीकार करणं गरजेचं आहे. फक्त स्वार्थासाठी करू नये. त्यांच्या प्रती आपला असलेला भाव, म्हणजे निरांजन लावलं, आता माझ्या घरातलं सगळं चांगलं होऊ दे बरं का, यांचा आम्ही पॉडकास्ट ऐकला म्हणून आजपासून लावतोय, आता माझ्या घरातलं सगळं चांगलं व्हायला पाहिजे, असं नाहीये. शेवटी तुमचं कर्म काय आहे, तुम्ही किती त्याच्यामध्ये खड्डे करून ठेवलेत, हे सुद्धा त्याच्याशी निगडीत आहे. हा एक सहजतेचा मार्ग आहे की हा तुम्ही त्याच्यामध्ये, हा तुमचा मार्ग आहे, हा तुम्ही सहज स्वीकारू शकता. आणि पेशन्स पाहिजे, संयम पाहिजे. ही कुठली जादू जादू नाहीये की एका दिवसामध्येच या सगळ्या गोष्टी होतील. तुमचा संयम पाहिजे. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा